नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि आता आपण आहोत सावंतवाडीमध्ये. माझ्या मागे बघताय तर ती बिल्डिंगचं नाव आहे अमृता हाईट्स. सावंतवाडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते एक मस्तपैकी थंड हवेचं ठिकाण. कोकणामध्ये काही लोकांना समुद्र आवडतो, काही लोकांना सह्याद्री आवडतो आणि काही लोकांना गोवा पण आवडतो. आपण ऑलमोस्ट नॉर्थ गोवामध्ये जाऊत, कारण इथून गोवा हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय अमृता हाईट्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK स्पेशियस फ्लॅट अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर कमर्शियल शॉप्स पण. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा आपला सावंतवाडी सिटीमध्येच आहे. मस्तपैकी समोर डांबरी रस्ता आहे, येणारा जाणाऱ्या गाड्यांची चहलपहल चालू आहे. थोडा कमर्शियल आजूबाजूला पण एरिया आहे आणि मागे बिल्डिंग बघू शकता. बिल्डिंग रेडी आहे. यस, आपली बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे. तर तुम्हाला ऑलमोस्ट रेडी पोझिशन फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत. त्यांचा सॅम्पल फ्लॅट पण रेडी आहे. तर आपण यांचा सॅम्पल फ्लॅट पण बघूया, बिल्डिंग पण बघूया. पण आजूबाजूला तुम्ही बघताय मस्तपैकी छान हिरवळ आहे, म्हणजे सिटीमध्ये पण राहताय, मेन रोड टच बिल्डिंग पण आहे आणि त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात पण राहता येणार आहे. तर चला प्रोजेक्ट बघूया, अमृता हाईट्स 2 BHK स्पेशियस बाल्कनी फ्लॅट्स. लेट्स गो. सो बघा, एकदम रहदारीचा रस्ता आहे. सगळ्या ST बसेस इथूनच जात आहेत, रिक्षा पण आहेत, कार पण चालल्या आहेत आणि याच्या मेन रोडच्या बाजूलाच आपली ही अमृता हाईट्स बिल्डिंग आहे. सो बघा, बिल्डिंग आपली रेडी आहे. खालती कमर्शियल शॉप्स पण आहेत, कमर्शियल ऑफिसेस पण तुम्ही ते करू शकता. खाली कधी बँक पण येईल. ओके, आणि अशी ही बिल्डिंग आणि याच्यामध्ये आपल्याकडे 2 BHK स्पेशियस फ्लॅट आहेत. त्याच्यातलं मास्टर बेडरूम आहे, तर त्याला तर बाल्कनी पण आहे आणि वरती छान टेरेस आहे. टेरेसवरून व्ह्यू तर एकदम ऑसमच, तुम्ही ड्रोन शॉटमध्ये पण बघू शकता. सो बघा, मस्त बिल्डिंग आणि मेन तर रोड टच. आणि तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी पण इथे भरपूर स्पेस आहे. ओके, आणि लँड पार्सल मोठं आहे. ओके, सो त्याच्यामुळे बिल्डिंगमध्ये जागा भरपूर आहे. आणि त्याच्याशिवाय या बिल्डिंगची वैशिष्ट्य म्हणजे इथे 2 जनरेटर बॅकअप लिफ्ट आहेत. 8 मजली आपली ही इमारत आहे आणि संपूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे. कव्हर टेरेस आहे, ओपन जिम आहे, याच्यामध्ये प्रशस्त लॉबी आहे, 24 तास पाण्याची सोय, CCTV एरिया, अग्निसुरक्षा सिस्टीम आणि सेपरेट 2 व्हीलर अँड 4 व्हीलर पार्किंग आहे. आपली मस्त बिल्डिंग. तर या बिल्डिंगमध्ये एक सॅम्पल फ्लॅट पण आहे, तर आता तो बघायला जाऊया आपण. आणि जसं तुम्हाला म्हटलं, बघा हा आपला असा स्पेशियस असा सॅम्पल फ्लॅट आहे. आणि या सॅम्पल फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता आपला हॉल पण एकदम मस्त आहे. आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी बघा, जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे ना, त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. इथे मस्तपैकी मोठी स्पेशियस विंडो दिलेली आहे आणि तुम्हाला असा मस्तपैकी व्ह्यू पण मिळतो इथून. मस्तपैकी मागे छानपैकी जंगल पण आहे. ओके, आणि त्याच्याशिवाय बघा इथे प्रशस्त असा एंट्रन्स. जर तुम्हाला नको हवं असेल तर याचं तुम्ही ओपन किचन करून मोठा हॉल पण बनवू शकता. इथे बघा, किचन पण एकदम छान स्पेशियस आहे. आणि त्याचबरोबर इथे हा बघा, आता इथे आपला पहिला बेडरूम आहे आणि हा पण स्पेशियस आहेच. आणि इथे हा कॉमन वॉशरूम दिलेला आहे आणि याच्या पण तुम्ही फिटिंग्स वगैरे सगळं बघू शकता की ज्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे. ओके, इथे हा एक कॉमन बेसिन आहे. हा इथे आपला मास्टर बेडरूम आहे, स्पेशियस असा मास्टर बेडरूम. इथे वॉशरूम आहे आणि त्याच्याशिवाय हायलाइट्स म्हणजे या मास्टर बेडरूमला अशी छान बाल्कनी आहे. सो मस्तपैकी इथे या, असं निसर्गाच्या सानिध्यात चहा, कॉफी, कोल्ड्रिंक मस्तपैकी बसून प्यायचं. काय म्हणता, एकदम भारी ना. आणि रोड पण तुम्ही बघू शकता एकदम नियर बाय आहे आणि आजूबाजूला कोणती मोठी बिल्डिंग पण नाही. आणि याच्या पुढे ग्रीन झोन आहे. ही आपली नगर परिषदेमधलीच बिल्डिंग आहे. सो अशी छान बाल्कनी, बेडरूम, मास्टर बेडरूम, हा इथे अजून एक बेडरूम, हा कॉमन वॉशरूम, हा आपला किचन. किचन पण भरपूर स्पेशियस आहे आणि इथे पण बघा भली मोठी विंडो दिलेली आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी हवेशीर जे काय आहे ते. आणि तुम्ही हाईट पण बघू शकता आपल्या या फ्लॅटची. सो बऱ्यापैकी हाईट आहे ॲक्च्युली हॉलला. सो असा आपला हा 2 BHK आहे. आणि जे पण फ्लॅट्स अवेलेबल आहेत ना, ते सगळे 2 BHKच आहेत आणि याची प्राईस पण एकदम रिजनेबल आहे. प्राईस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. सो बघा, असं मोठा असा कमर्शियल स्पेस आहे आणि ते छान अशी ग्लास येणार आहे, ग्लास. तर ग्लासवरून असा मस्तपैकी व्ह्यू आहे आणि समोर रोड तर आहेच. सो असं मस्त असा मोठा असा ऑफिस स्पेस तुम्हाला इथे मिळून जाईल जर तुम्ही काहीतरी ऑफिसचं प्लॅन करताय तर नथिंग लाईक इट. बघा, आता आपण आलो होतो एका ना रेसिडेन्शियल फ्लोअरवरती जायलो आणि तुम्ही बघू शकता की
की यांची जी बिल्डिंग आहे ना तर याच्यामध्ये मधली जी लॉबी आहे ओके तर ती केवढी स्पेशियस आहे ओके. सो इथे एक फ्लॅट आहे, इथे एक फ्लॅट आहे आणि समोर 2 फ्लॅट आहेत, इकडे एक फ्लॅट आहे. सो प्रत्येकाला चांगली प्रायव्हसी मिळते आहे. आणि बघा इथे असा मस्तपैकी आपला छान असा हॉल, जसे जसे तुम्ही वरती येता तसा व्ह्यू बघा काय भारी वाटतं ना. आणि त्याच्याशिवाय हे बघा हा इथे किचन, हा इथे वॉशरूम, हा इथे बेडरूम, इथे वॉशरूम, हा असं तुमचं मास्टर बेडरूम, इथे मास्टर बेडरूमचा वॉशरूम आणि इथून परत बघा अशी मस्त बाल्कनी. सो कोणाला आवडणार असं उंचावरून मस्तपैकी बघा इकडे छान डोंगर पण दिसत आहेत. पावसाळ्यात काय भारी वातावरण होईल ना इथे, एक नंबर. काय म्हणता. आणि जसं तुम्हाला म्हटलं की हे डेव्हलपर आहेत ते स्वतःच इथे राहणार आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी वास्तूचा पूर्णपणे विचार करून ही बिल्डिंग बांधलेली आहे. बिल्डिंगचं जे ब्रह्मस्थान असतं म्हणजे जे मधला पॅसेज असतो तो तुम्ही बघू शकता, हा पूर्णच्या पूर्ण ओपन आहे. म्हणजे खाली आता हे रेसिडेन्शियल आहे तर त्यांना ते एक्स्ट्रा स्पेस पण मिळाली आहे आणि अशी मस्तपैकी अशी ओपन ठेवलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली हा एक बंगलाच बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK लक्झरी स्पेशियस फ्लॅट दिलेले आहेत. सो बघा काय भारी आहेत ना. इकडे पण तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी आपला हॉल असा लांबवर तुम्हाला व्ह्यू दिसतो आहे. आणि इथे छानपैकी आता बघा किचन फिटिंग्स तुम्ही बघू शकता. इथे फर्स्ट बेडरूम आणि महत्त्वाचं म्हणजे बघा असं आहे बेडरूमला अशी छान अशी बाल्कनी. वाव, पावसाळ्यात काय भारी वाटेल बघा. खूप छान असं बांधकाम आहे, स्पेशियस लक्झरी फ्लॅट आहेत आणि ते पण बजेटमध्ये. तुम्हाला जर रेट जाणून घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, कॉल करा आणि नक्की फाइंड आउट करा. सो बघा आता आपण आलो ते 8व्या मजल्यावरती आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे सरांचाच म्हणजे अनिस्वास सरांचाच पेंट हाऊस आहे. आणि त्याच्याबरोबर बघा इकडे ना हा एक युनिक असा फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता. हा जो फ्लॅट आहे ना तर याच्या इथे बघा तुम्ही, हा पण फ्लॅट 2 BHK आहे. पण हा बघा इथून तुम्हाला काय व्ह्यू आहे बघा. मग लिटरली समोर तुम्हाला आंबोली घाट दिसतो आहे. तिकडे धोक्यांमध्ये तुम्ही बघितलं तर आता बऱ्यापैकी धोका आहे पण खतरनाक व्ह्यू. आणि त्याच्याशिवाय बघा मस्तपैकी असा हॉल आणि इथे किचन असणार आहे, इथे वॉशरूम सगळे स्टँडर्ड आहेत एकदम. आणि इथे बेडरूम, कॉमन बेडरूम आणि त्याच्याशिवाय हा इथे मास्टर बेडरूम, त्याचा हा इथे वॉशरूम आणि इथून पण परत व्ह्यू बघा काय भारी आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा म्हणजे हा जो फ्लॅट आहे त्याचा ॲडव्हान्टेज हेच आहे की असा व्ह्यू तर आहेच पण त्याच्याशिवाय बघा इथे फक्त एकच सरांचंच पेंट हाऊस आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही इथे जरी उद्या पार्टिशन केलं, इथे जरी समजा उद्या डोअर बनवला, हे लिफ्ट तुम्हाला झाली 2 लिफ्टच्या बाजूलाच आणि पूर्ण प्रायव्हसी, हा पॅसेज तुम्हाला पूर्णपणे यूज करता येईल. सो विचार करू शकता तुम्ही ओके. आणि त्याच्याशिवाय इथे पण आहेत 2 फ्लॅट ओके. सो हे पण फ्लॅट तुम्ही ॲक्च्युली टेक्निकली कन्वर्ट करू शकता जर तुम्हाला स्पेशियस फ्लॅट हवा असेल. आता हा अजून एक फ्लॅट आहे टॉप फ्लोअरवरचा, काय व्ह्यू आहे बघा ह्याच्या बेडरूममधून. मस्तपैकी अशी नारळाची झाडं आणि तिथे हा डोंगर लांबवर. पावसाळ्यात काय भारी वाटेल या बाल्कनीत बसून रिलॅक्स करायला ओके. म्हणजे तुम्ही बंगला घेताय तर बंगला घेऊ शकता तुम्ही सावंतवाडीच्या आसपास, पण या फ्लॅटची मजाच काय वेगळी आहे. काय म्हणता ओके. कारण एवढ्या हाईटवरती तर बंगला जाणार नाही सो भारीच. काय म्हणता. सो बघा हा असा इथे एक बेडरूम आहे आणि इथे असा हा किचन आणि हा हॉल. आणि याला पण बघा काय भारी व्ह्यू आहे. आता आपण आलो ते टेरेसवरती आणि टेरेसवरतून बघा चारी बाजूला मस्तपैकी डोंगर. म्हणजे तुम्ही सिटीमध्ये पण राहता आणि असा आनंद पण घेत आहे निसर्गाचा बघा. आणि किती मजबूत कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला त्याची क्वालिटी पण कळत असेल. आणि मला मोठा स्पेशियस असा टेरेस आहे. सो जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करताय कोकणामध्ये तर बंगल्यापेक्षा हा पण एक छान ऑप्शन आहे तुम्हाला फ्लॅटचा. हा नरेंद्र डोंगर ना ओके. सो बघा हा नरेंद्र डोंगर, हा पण केवढा मोठा असा डोंगर आहे. इकडेच आपला मेन रस्ता. सो बिल्डिंग तुम्ही बघितलात आणि बिल्डिंगचे जे डेव्हलपर आहेत डॉक्टर अनिश स्वार तर ते आता आपल्याबरोबर आहेत. आणि डॉक्टर अनिश स्वार हे डेंटिस्ट पण आहेत, सावंतवाडीमध्ये त्यांची प्रॅक्टिस पण चालते. आणि सर आपली ही जी बिल्डिंग आहे तर ओव्हरऑल मी कन्स्ट्रक्शन बघितलं तर ना एकदम असं मजबूत कन्स्ट्रक्शन आहे. तर त्याच्या मागचं रिझन काय. रिझन म्हणजे मला क्वालिटी बिल्डिंग द्यायची होती, राहायला घरं द्यायची होती. पूर्ण बिल्डिंग आपली चिऱ्या आणि विट्याची बनते, कलर टाइल्स वगैरे सगळे आम्ही बघितले आपण केलेले आहेत. माझं असं होतं की खिशाला परवडणार असा दर आणि एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन हे लोकांना पुरवावं
आपल्या जर बिल्डिंग मध्ये तुम्ही पाहिलं हा. तर आपण ब्रह्मस्थान बिल्डिंगचा पूर्ण ओपन ठेवलंय, जे वास्तूप्रमाणे करेक्ट आहे. राईट. कुठलाही दरवाजा उघडला तर समोरच्या घरातलं काय चालू आहे हे आपल्याला दिसणार नाही. हा. प्रत्येकाला प्रायव्हसी आहे. राईट. थोडस झाडं लावायची असतील किंवा काय ठेवायचं असेल तर प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर आपण जागा ठेवलेली आहे. येस. त्यामुळे कसं स्वतः मला जर राहायला यायचं असेल तर कसा फ्लॅट असावा असं मी ते बांधलेलं आहे. ओके. आणि रिझन पण तेच आहे ऍक्च्युली, सरांनी सांगितलं नाही, पण आपली ही जी बिल्डिंग आहे ना, तर त्याच्या सगळ्यात टॉपचा फ्लोर आहे, पेंट हाऊस. सर स्वतः तिथे राहायला येणार आहेत, तर त्यांनी स्वतःच्या घरासारखीच ही बिल्डिंग बांधलेली आहे. त्यांनी मेक शुअर केलंय की बाबा जेव्हा ते स्वतः इथे राहणार आहेत तर त्याच्यामुळे बाकीचे जे फ्लोअर्स आहेत तर त्याच्यावरती पण उत्तम प्रतीचं कन्स्ट्रक्शन, बिल्डिंगची मजबूती, आणि आजूबाजूला पण तुम्ही बघाल ना तर भरपूर मोकळा एरिया आहे. तर पार्किंगचं सर कसं आहे? पार्किंग आपल्याला प्रत्येकाच्या घरात साधारण 2 ते 3 टू व्हीलर असतात हा. आणि 1 4 व्हीलर असते. तर आपल्याकडे प्रत्येक फ्लॅटला 3 टू व्हीलर बसतील असं एक बेसमेंट मध्ये पार्किंग आहे. आणि 4 व्हीलर हे मागे आता तुम्ही बसू शकता, कॅमेऱ्यात Yes, दिसतात, yes. मागे हे सगळं पार्किंगच आहे. प्रत्येक गाडी बसेल असं सोय केलेली आहे. प्रत्येकाला अलॉटमेंट होणार तिथे पार्किंगचं, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आणि सर पाण्याचं वगैरे कसं आहे? पाण्याचं आपल्याकडे विहीर आहे. हा. आपल्याकडे 700 स्क्वेअर फीट ची बोर आहे, जी पूर्ण दगडात आहे. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचं सुद्धा वॉटर सप्लाय आपण घेणार आहे. सेफ्टी टँक आहे खाली ओके. वॉटरचे स्टोरेजचं, आणि वरती परत टाके आहे. वरती So, टाका. कोकणात राहून पाण्याचा प्रॉब्लेम येणार. Yes. बरेच जण हा प्रश्न विचारतात हा. की पाण्याची सोय काय. हा. मला हा प्रश्न का विचारतात असं पहिलं पडलं होतं. बऱ्याच बिल्डिंगला पाण्याचा प्रॉब्लेम होतो, पण आपल्याकडे तसं न होणार. आणि मी स्वतः राहणार. स्वतः जर राहणार. बिल्डिंगचं पाणी गेलं तर माझ्याही घरात पाणी येणार नाही. Yes. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम काय होणार नाही. ओके. आणि सर इलेक्ट्रिसिटी आणि लिफ्ट त्याचं कसं आहे? लिफ्ट आपण पॉवर बॅकअपचे ठेवले आहेत. 2 फायर लिफ्ट आहेत. हा. त्यानंतर बेसिकली सोसायटीनेच मेंटेन करायचे आहेत. हा. पण दोन आपल्याकडे बॅकअपचे लिफ्ट आहेत, आणि Okay. ते बेसमेंट पासून जातात हा. टेरेस पर्यंत. सो काही नाहीये. टेरेसला आपण पूर्ण गार्डन मध्ये डेव्हलप करणार आहे. ओके. मी तर त्याच्यावरती येणार होतो की अम्युनिटीज आपल्याकडे काय काय आहे? अम्युनिटीज आपल्याकडे जिम आहे हा. खाली, वरती 360 व्ह्यू टेरेस आहे. हा. आणखी सुंदर आपला नरेंद्र डोंगर पण दिसतो, हा. समोर आंबोली घाट पण दिसतं, मागे सनसेट पण दिसतो. हा. त्यामुळे चारी साईडने शहरात असून हा. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहतायत. राहत तसं फील होणार. ओके. आणि इथून मोती तलाव आणि मार्केट किती असेल? मोती तलाव हार्डली 1.5 किलोमीटर आहे. जो बेसिकली समोर जो आपण बघितला तो Main मेन road. रोडच आहे हा. सावंतवाडीचा. इथं रिंग रोड पण होतोय हा. समोरच बिल्डिंगच्या. महत्वाचं काय आहे की जे हॉस्पिटल्स आहेत हा. मेन हा. ते आजूबाजूलाच आहेत सगळे. ओके. आता कोविड नंतर भाजी वगैरे तर सगळीकडेच भेटते. Right. प्रत्येक चौकामध्ये भाजीची सोय आहे. हा. इथं पेट्रोल पंप पण आहेत झाले. त्यामुळे सगळंच जवळ आहे. Okay. मेन रोडवरच असल्यामुळे. आणि इथून गोवा किती? एक 20 मिनिटं? गोवा बॉर्डर 20 मिनिटात क्रॉस 20 मिनिटात क्रॉस करू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे इकडचा जो मुंबई गोवा हायवे आहे तो एकदम सुसाट आहे. म्हणजे मी देवगडवरून निघालो इथे यायला 2 तास बोललेलो, पण माझी गाडी 1.5 तासातच आली. कारण रस्ते एवढे चांगले आहेत. आणि जसं तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही मुंबई पुण्याच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलात आणि तुम्हाला एका स्मॉल सिटीमध्ये येऊन राहायचं आहे, आणि स्मॉल नाही, आता मला असं वाटतं आता स्मॉल बरेच- बिग सिटी पण आहे. ते सेमी झाले. म्हणजे हे पण राहील, नेचर पण आहे आणि सिटी पण होती. सिटी पण आहे. ओके. आणि अशी आपली सावंतवाडी सिटी आहे. इथून तुम्हाला बीचला जायचं असेल तरी तुम्ही वेंगुर्ला जाऊ शकता. इथे वातावरण नेहमीच थंड असतं कारण आपण सह्याद्रीमध्येच आहोत, आणि इथून गोवा पण ऍक्सेसेबल आहे. कधी वाटलं पटकन आपण आंबोली घाटामध्ये मस्तपैकी वॉटरफॉलमध्ये पण फिरायला वगैरे जाऊ शकता. सो बेस्ट क्लायमेट आहे आणि सगळ्या बेस्ट अम्युनिटीज पण मिळतात. म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायची तर शॉपिंग करायला पण वाव आहे. तुम्हाला उद्या हॉस्पिटल्स हवे तर हॉस्पिटल्स पण आहेत. एज्युकेशन रिलेटेड चांगले स्कूल्स पण आहेत, कॉलेजेस पण आहेत. आणि त्याच्याशिवाय गोवा तर एकदम हाकेच्या अंतरावरती आहे. आणि मोपा एअरपोर्टला तुम्ही इथून मला असं वाटतं अर्ध्या तासात पोहोचू अर्धा शकता. मोपा पोहोचतो, 20 मिनिटात आंबोलीच्या धबधब्यावर पोहोचतो, 20 मिनिटात वेंगुर्ल्याच्या समुद्रावर पोहोचतो. कळलं ना तुम्हाला? ओव्हरऑल एकदम विन सिच्युएशन आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या इथे 2 BHK स्पेशियस फ्लॅट अवेलेबल आहेत. 1013 स्क्वेअर फीटचा यांचा एरिया आहे. म्हणजे तुम्ही फ्लॅट तर बघितलात, एवढा मस्त फ्लॅट आहे. आणि तो सुद्धा सर एकदम बजेटमध्ये देत आहेत. आणि त्याच्याशिवाय आपली गुढीपाडव्यासाठी स्कीम पण आहे ना? गुढीपाडव्याला आपलं सरळ 1 लाख रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट आहे आपण टोटल कॉस्ट वरती. हा. त्यामुळे ही स्कीम ही गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयापर्यंत आपली व्हॅलिड आहे. राहते. हो. ओके. सो स्क्रीनवरती नंबर दिसतोय सरांचा, तर तुम्ही डायरेक्टली सरांनाच कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. मध्ये कोणी इंटरमिजिएटरी नाही आहे तर सरांना कॉल करा आणि फटाफट आपला स्वप्नातलं कोकणातलं घर बुक करा. कारण वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघितलात बिल्डिंग पूर्ण कम्प्लीट आहे. तर एक 6 महिन्यामध्ये 6 महिन्यात पोझिशन एक्सपेक्टेड आहे. ओके. सो बघा, जर तुम्ही कोकणात येत आहे तर नक्की व्हिजिट करा आणि कोकणातील तुमचं स्वप्नातलं घर नक्की मिळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.